दिल क्यों धक धक करता है, एग्जाम से क्यों डरता है, काहे को सोचते हो यार. सो हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहोत. तर थर्मोडायनॅमिक्स व्हिडिओ लेक्चर नंबर 6 मध्ये आज आपण पाहणार आहोत आयसोकोरिक प्रोसेस. ओके, सो आयसोकोरिक प्रोसेस इज वन ऑफ द टाइप ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. ओके, सो या अगोदर आपण पाहिल्या आहेत आयसोथर्मल प्रोसेस अँड आयसोबॅरिक प्रोसेस. नाउ नेक्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज आयसोकोरिक प्रोसेस. तर आपल्याला मी पहिले तुम्हाला सांगणार की आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय. आयसोकोरिक प्रोसेस नेमकं काय आहे. तर आयसोकोरिक प्रोसेस इज दॅट काइंड ऑफ प्रोसेस in which the volume of a system remains constant throughout the process. Okay, isochoric process is a kind of process in which where the volume of a system remain constant throughout the process. Throughout the process काय राहणार, सिस्टीमचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार. तर आयसोकोरिक प्रोसेसवर तुम्हाला एक क्वेश्चन असा विचारला जाईल, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय अ सिस्टीम अँड हीट ऍडेड टू ए सिस्टीम ड्युरिंग आयसोकोरिक प्रोसेस. मे बी हा क्वेश्चन तुमच्या आता परिचित झाला असेल. व्हिडिओ लेक्चर ऑफ आयसोथर्मल प्रोसेस याच्यामध्ये सुद्धा आपण हाच असाच क्वेश्चन पाहिला होता, ज्यामध्ये वर्क डन आणि हीट याचं डेरिव्हेशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं. सेम टू सेम इन अ आयसोबॅरिक प्रोसेस. नाउ अगेन इन द आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये सुद्धा आपण पाहू की वर्क डन ऑफ अ सिस्टीम कसं कॅल्क्युलेट करायचं आणि हीट ऍडेड टू द सिस्टीम कसं कॅल्क्युलेट करायचं. पण कोणासाठी, आयसोकोरिक प्रोसेस. फॉर आयसोकोरिक प्रोसेस. आणि व्हॉट इज आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस इज अ काइंड ऑफ प्रोसेस in which volume of a system remain constant throughout the process. प्रोसेस जिथपर्यंतही घडून येणार तोपर्यंत काय राहील, तर व्हॉल्यूम नेहमी कॉन्स्टंट राहील. नाउ कन्सिडर अ सिस्टीम अंडरगोज आयसोकोरिक प्रोसेस. ओके, कन्सिडर केली आपण काही एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम आयसोकोरिक प्रोसेस मधून चालली. ओके, त्यावाल्या सिस्टीम मध्ये आयसोकोरिक प्रोसेस होत आहे. होऊ द्या. तर पहा, त्या सिस्टीमचं इनिशियल प्रेशर आणि इनिशियल टेम्परेचर आपण कन्सिडर करू. पीआयटीआय इज द इनिशियल प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ ए सिस्टीम अँड पीएफटीएफ इज अ फायनल प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ ए सिस्टीम. ओके, नाउ ऍज दिस इज अ आयसोकोरिक प्रोसेस. ही काय आहे रे बेटा, आयसोकोरिक प्रोसेस. काय रे बेटा, आयसोकोरिक प्रोसेस. तर ही प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील, कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहील, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. येस, तर व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम जर काय असेल, कॉन्स्टंट असेल. समजा सिस्टीमच्या इनिशियल स्टेट मध्ये 10 मीटर क्यूब काय आहे, व्हॉल्यूम आहे. समजा 10 मीटर क्यूब काय आहे, व्हॉल्यूम आहे. त्यानंतर सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज होत आहे का, नाही, कॉन्स्टंट आहे. तर फायनल व्हॉल्यूम सुद्धा काय राहील, 10 मीटर क्यूब. आता मला सांगा बरं, या इनिशियल व्हॉल्यूम मध्ये आणि फायनल व्हॉल्यूम मध्ये किती चेंज झालाच नाही. मला झालाच नाही. बरोबर आहे. तर इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम मध्ये काही चेंज झाला का, बिलकुल नाही. जर इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला नसेल, तर चेंज इन व्हॉल्यूम किती रे, 0. ओके, सो डीव्ही ची व्हॅल्यू काय आली, 0. डीव्ही इज नथिंग बट चेंज इन व्हॉल्यूम. नाउ देअरफॉर फर्स्ट पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे ना, वर्क डन. येस, सो फर्स्ट पॉइंट वर्क डन बाय द सिस्टीम. तर वर्क डन बाय द सिस्टीम कसं कॅल्क्युलेट करायचं, यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, W इज इक्वल टू PdV. ओके, वर्क डन इज इक्वल टू प्रेशर मल्टीप्लाय बाय चेंज इन व्हॉल्यूम. नाउ ऍज चेंज इन व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आहे, 0. ऍज चेंज इन व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आहे, 0. तर डीव्ही ची व्हॅल्यू जर मी इथे 0 पुट केली, तर P इंटू 0 न रे बाबा. तर P इंटू 0 काय होऊन जाईल, 0. सो द वर्क डन बाय द सिस्टीम विल इक्वल टू 0. पहा,
एक गोष्ट याच्यामधून मला लक्षात येऊन राहिली, ठीक आहे, एक गोष्ट याच्यामधून आपल्याला आपण सांगू शकतो की ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम चेंज होणार नाही, ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम चेंज होणार नाही त्या प्रोसेसमध्ये वर्क डन किती असते, 0. बरोबर आहे. ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम चेंज होणार नाही, ज्या प्रोसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम 0 राहील तिथे वर्क डन सुद्धा 0 राहते. ओके. आणि जिथे वर्क डन काय राहील, 0 राहील, जिथे सिस्टीमनी केलेलं वर्क डन काय राहील, 0 राहील, तिथे व्हॉल्यूम चेंज होणार नाही. तिथे व्हॉल्यूम चेंज होणार का, बिलकुल नाही. ओके. तर आपल्याला मिळालं वर्क डन बाय द सिस्टीम किती मिळालं, 0. सो नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द हीट ऍडेड टू द सिस्टीम. हीट ऍडेड टू द सिस्टीम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या पूर्वजांपासून एक रीतिरिवाज चालत आलेला आहे. तो म्हणजे कोणता, तो म्हणजे हीट ऍडेड टू द सिस्टीम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला यूज करायचा असते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग तो रीतिरिवाज मोडायचा का, नाही. यस, तो आपण हीट ऍडेड टू द सिस्टीम कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करत असतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असते, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याकडे असते Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. कोण इथं सर्कल मागून गेलं, हा. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स याचा फॉर्म्युला असते Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हीट ऍडेड टू द सिस्टीम इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. आता आपल्याला आता वर्क डन 0 मिळाला. तू तो 0 आहे रे बेटा, तू तो 0 आहे, तू क्या करेगा इधर, है की नाही. तर वर्क डन ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0. तर पुट करा या इक्वेशन मध्ये वर्क डन ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर मला काय मिळणार, हीट इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. वर्क डन तर 0 आहे, त्याला कोणी गिनणार नाही. तर हीट इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके. तर आपल्याला मिळालं Q इज इक्वल टू डेल्टा यू. नाव व्हॉट इज डेल्टा यू, डेल्टा यू चा फॉर्म्युला आपण मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. डेल्टा यू दॅट इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू NCV डेल्टा टी. आणि डेल्टा यू म्हणजेच काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू काय आहे, Q. तर हीटचा इक्वेशन सुद्धा काय बनणार, NCV डेल्टा टी. NCV डेल्टा टी. सो व्हॉट इज CV हियर, इथे हा CV काय आहे, तर हा CV आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉट इज CV, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सर तुम्ही तर मगांपासून सांगूनच राहिले, मागच्या लेक्चर मध्ये सांगूनच राहिले स्पेसिफिक हीट सांगतो, कधी सांगणार, अरे अभी बताऊंगा ना बच्चे, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार की स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय असणार. Okay, so next topic is our what is specific heat and what is specific heat at constant volume and constant pressure. Okay, that's all for this topic. Isochloric process मध्ये तुम्हाला इतकं लिहायला लागणार. Okay, accurate and precise. Yes, so move toward the next topic. तर आपण स्पेसिफिक हीट बद्दल बोलत होतो. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, याची डेफिनेशन काय, त्याचा अर्थ काय, तर बघा स्पेसिफिक हीट इज ऑल्सो डिनोटेड बाय C. तर स्पेसिफिक हीट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ ए बॉडी ऑफ मास 1 kg बाय 1 डिग्री सेल्सियस. ओके. स्पेसिफिक हीट काय आहे, तर हीट रिक्वायर्ड. ओके. कन्सिडर करा एक 1 kg मास असलेली आपल्याकडे बॉडी आहे. कन्सिडर करा आपल्याकडे 1 kg मास असलेली बॉडी आहे. ओके. आणि त्यावेळेला बॉडीचं टेम्परेचर आहे समजा 14 डिग्री. समजा त्यावेळेला बॉडीचं टेम्परेचर आहे 14 डिग्री. मास 1 kg अँड टेम्परेचर इज 14 डिग्री. नाव वी हॅव टू, आपल्याला काय करायचं आहे, त्या बॉडीचं टेम्परेचर आता 14 आहे, तर 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज करायचं आहे. 1 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज केल्यावर त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, आता 14 आहे तर 15 होणार आहे. बरोबर आहे. और क्या होगा, वही होगा जो मंजूर खुदा होगा. तर पहा कसं होईल, आता टेम्परेचर किती आहे, आधी किती होतं 40 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज, मग किती होऊन जाईल 15 डिग्री सेल्सिअस. ओके. तर एक बॉडी जिचं मास किती आहे 1 डिग्री सेल्सिअस, एक बॉडी आहे तिचं मास आहे 1 kg. त्या बॉडीचं आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे 1 डिग्री सेल्सिअसनी. मग आपल्याला हीट लागणार नाही का रे, हीट लागणार ना. मग ती हीट जी आपल्याला 1 kg
1 kg मास असलेल्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी इन्क्रीज करण्यासाठी लागणार आहे, रिक्वायर्ड आहे ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. ओके, जसं का मला पोट भरण्यासाठी, मला मस्तपैकी फुल जेवण करण्यासाठी 5 पोळ्यांची गरज आहे. काही नका बोलू, हो तुम्हाला सांगत हो, कोणाला सांगू नका. हा, तर जसं मला माझं पोट भरण्यासाठी 5 पोळ्यांची काय आहे गरज आहे, ती झाली माझं पोटाची स्पेसिफिक रोटी आहे ना. मग त्याच प्रकारे एखाद्या बॉडीला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी काही ना काही हीट लागणार, काही ना काही एनर्जी लागणार, हीट लागणार, आणि तीच वाली हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. ओके, सो दिस इज सिम्पली ऍज स्पेसिफिक हीट. आता व्हॉट इज स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम? आता हे काय आहे, दॅट इज अ सीव्ही. ओके, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम याला डिनोट केलं जाईल सीव्ही ने. आता हे काय आहे तर बिलकुल सेमच आहे, पाच आहेत. जशी डेफिनेशन वर आहे त्याच प्रकारे खाली आहे. हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युअर बॉडी ऑफ मास 1 kg बाय 1 डिग्री सेल्सिअस. ओके, पुन्हा इथं सुद्धा काय करायचं, एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे 1 kg, त्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी इन्क्रीज करायचं आहे. तर आपल्याला एनर्जी लागणार, तर आपल्याला काय लागणार, एनर्जी लागणार, हीट लागणार. त्या हीटला आपण म्हणू स्पेसिफिक हीट. फक्त ही जे टेम्परेचर इन्क्रीजिंगची प्रोसेस जी आहे, टेम्परेचर वाढवण्याची प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर होणार, ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर होणार. ओके, त्या कंडिशन मध्ये सिस्टीमचं व्हॉल्यूम काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट. बरोबर आहे, तेव्हाच कुठं जी स्पेसिफिक हीट आपल्याला लागणार आहे, जी स्पेसिफिक हीट आपल्याला रिक्वायर्ड राहणार आहे, त्या स्पेसिफिक हीटला आपण म्हणणार आहोत स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, तर या प्रकारे ही आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जिला डिनोट केला जाईल बाय सी. ओके, एनी डाऊट? जस्ट अ मिनिट. हा, काय म्हटलं आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय, तर 1 kg मास असलेल्या बॉडीला 1 डिग्री सेल्सिअसनी काय करायचं आहे, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे. तर काही ना काही हीट लागणार. यस, मग ती जे हीट लागणार तिला आपण म्हणू स्पेसिफिक हीट. फक्त ही जे टेम्परेचर इन्क्रीजिंगची प्रोसेस आहे ना, ही टेम्परेचर इन्क्रीजिंगची प्रोसेस आपण ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर करत असणार, जर आपण ही प्रोसेस ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम करत असणार, तर त्या हीटला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नाव तुमच्या डोक्यात आलं असेल आता. येस, तर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर कोणाला म्हणायचं, बरोबर आहे. तर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर कोणाला म्हणायचं, हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ ए बॉडी ऑफ मास 1 kg बाय 1 डिग्री सेल्सिअस ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 1 kg ची बॉडी आहे, तिचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं आहे. बरोबर आहे, मग आपल्याला काही ना काही हीट लागणार आहे, त्या हीटला म्हणायचं स्पेसिफिक हीट. आणि जर ही टेम्परेचर इन्क्रीजिंगची प्रोसेस, ही जे टेम्परेचर इन्क्रीजिंगची प्रोसेस जर कॉन्स्टंट प्रेशरवर होत असेल, तर त्या स्पेसिफिक हीटला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, सो दॅट्स ऑल फॉर दी स्पेसिफिक हीट. ओके, एक काम करा, याचा एक क्विक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये बस इतकंच. आपण बघितलं आज आयसोकोरिक प्रोसेस अँड स्पेसिफिक हीट. सो मीट यू सून इन द नेक्स्ट लेक्चर. अप टिल नाउ, गुड बाय टू ऑल ऑफ यू.